पाहणार आहोत दुसरी रेसिपी जी आहे स्टफ्ड काजू मसाला. स्टफ्ड काजू मसाला. त्याचं साहित्य काय? उकडलेला बटाटा स्मॅश करून, टोमॅटो प्युरी, किसलेला कांदा, काजूचे तुकडे, काजू पेस्ट, बेदाणे, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, तिखट, तेल, कॉर्नफ्लॉवर थोडंसं, धने जिऱ्याची पावडर आणि मीठ. आधी सुरुवातीला उकडलेला बटाटा जो आहे तो स्मॅश करून घेतलेला आहे आपण. बरं. तो घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं आलं लसूण हे छान स्मॅश करून घ्यायचं. गोड पदार्थ कोणता चांगला बनवलाय कधी? गोड पदार्थ कोणता? पुरणपोळी वगैरे बनवले का? नाही, पोळी पदार्थ सगळे तेवढे जमत नाही, तरी मी कठीण टाळतो. अच्छा. आणि बाकीच्यांना संधी देतो. अच्छा, बाकीच्यांना संधी दे ना. आता काय करायचं? आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पारी करायच्या. बरं. आणि त्याच्यामध्ये काजूचं आणि बेदाण्याचं स्टफिंग घालायचं. ओके. आणि परत पूर्ण आपण भरून पॅक करून घ्यायचं. आणि फारच नाजूक हाताने करायला लागतं. त्याला थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवणार. कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळून घ्यायचं. कॉर्नफ्लॉवरने ते जेव्हा आपण डीप फ्राय करणार आहे सुटणार नाही. बरोबर. आणि ते छान गोळे तसेच राहतील, कुरकुरीत होतात थोडेसे. आता आपण हे असेच गोळे तयार करून घेऊया आणि ते फक्त डीप फ्राय तळून काढायचे आहेत ना फक्त. मग आपण ते सगळे तळून करून घेऊया. आपण स्टफ्ड गोळे बनवून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत ते. आणि आता आपण याची ग्रेव्ही बनवणार आहोत. तेल घेतलेलं आपण कढईत. आता किसलेला कांदा त्याच्यामध्ये. ओके. आलं लसणाची पेस्ट घालू. एवढी? थोडंसं तर कांदा लाल तांबूस होईपर्यंत आपण. बरं. गॅस. तशी बघितलं तर ही रेसिपी फार कठीण नाही आहे, सोपी आहे. फक्त थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटतं. ऐकायला वाटतं, पण ॲक्च्युअली करायला घेतलं की तेवढं नाही आहे. आता काय घालायचं याच्यात? आता कांदा आपला तयार आहे. त्याच्यामुळे आता टोमॅटो प्युरी घालायची. रेडीमेड प्युरी आणली तरी चालेल किंवा टोमॅटो मिक्सरमधून काढून घेतले तरी चालते. तेल सुटलं आहे ना बाजूने. आता आपण ह्याच्यामध्ये काजूची पेस्ट 1-2 चमचे. आणि गरम मसाला, धने जिरे पावडर, तिखट थोडंसं, मीठ. आता हे सगळं छान हलवून घेऊया. आता थोडंसं पाणी घालू. पाणी. बस.
आपण जे मगाशी तळलेले गोळे आहेत ना ते आता ते सोडायचं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सोडायचे. ते टाकून? हलक्या हाताने सोडायचं. हे गोळे सोडल्यानंतर जास्त वेळ हलवायचं नाही. बरं, ह्याच्यामध्ये ही ग्रेव्ही थोडीशी आतमध्ये सिप होते मुरली पाहिजे. आणि एक वाफ आली की हे तयार. झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवूया 2 मिनटं. मग आपण ह्याची वाफ काढून घेऊया आणि मग त्यानंतर हे खायला रेडी आहे. स्टफ्ड काजू मसाला. स्टफ काजू मसाला. स्टफ्ड काजू मसाला कसा बनवायचा त्याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्टफ्ड काजू मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, टोमॅटो प्युरे, कांद्याचा किस, काजूचे तुकडे, काजू पेस्ट, बेदाणा, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, तिखट, तेल, कॉर्नफ्लोअर, धणे जिरे पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन मीठ आणि आलं लसूण पेस्ट एकजीव करावी. या मिश्रणाचे गोळे करावेत. त्यामध्ये काजूचे तुकडे आणि बेदाणे स्टफ करून ते कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवून खरपूस तळून घ्यावेत. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांद्याचा किस आणि आलं लसूण पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये टोमॅटो प्युरे, काजूची पेस्ट, गरम मसाला, धणे जिरे पूड, तिखट आणि मीठ घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. ग्रेव्ही मध्ये स्टफ्ड बॉल्स घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.